केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथील कार्यक्रम स्थळ राष्ट्रपतींच्या आगमनाकरिता तयार करण्यात येत असलेले हेलिपॅड तसेच कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली आहे। आयुष मंत्रालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याकरिता येणाऱ्या नागरिकांची बसण्याची व्यवस्था, विविध स्टॉल्स, औषध वितरण केंद्र आणि रुग्ण तपासणीकरिता उभारण्यात येणाऱ्या सुविधांचा त्यांनी बारकाईने आढावा घेतलाय। या मेळाव्यात येणाऱ्या रुग्णांना कोणतीही अडचणी होऊ नयेत आणि तपासणी प्रक्रिया सुलभ व्हावी याकरिता संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। या पाहणी दौऱ्यावेळी आमदार संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा, उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। जिल्हा प्रशासनाच्या तयारीबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी समाधान व्यक्त केलेत। राष्ट्रपतींच्या बंदोबस्ताकरिता मोठी पोलीस तैनात करण्यात आली आहे। राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस दलातून एकूण 34 अधिकारी आणि 215 कर्मचारी शेगावमध्ये दाखल झाले आहेत। यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, बीडीडीएसचे पथक, एपीआय, पीएसआय, महिला पोलीस, ट्रॅफिक पोलीस यांचा समावेश आहे। राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या 3 दिवस आधीच हा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दौरा संपल्यानंतरच हे पथक परतणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शन घेणार असल्याने संपूर्ण परिसरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे।